श्रावणी, काय कळालं? मी घनश्याम काकांच्या घरी गेले होते तर त्यांची बायको म्हणाली की ते काल रात्रीपासून घरीच आले नाहीयेत. साहेबांनी महत्त्वाच्या कामासाठी 2 दिवस कुठेतरी बाहेर पाठवलंय असं म्हणाली ती. मला ना काहीतरी गडबड वाटते रे. आपण जरा बाहेर कुठेतरी भेटून बोलूया का? ठीक आहे, भेटूयात आपण. मी एक काम करतो, घर साफ करून सामान लावतो, घरातले सेटल झाले की मग आपण भेटूयात. हा, काय तुला मिळालं पण का नवीन घर? कुठे मिळालं? एक मिनिट श्रावणी, हे घर मिळवून देणं मग तू तर नाही आहेस ना? अरे नाही, मी काय करणार आणि माझ्या कुठे इतक्या ओळखी वगैरे आहेत? तूच काल रात्री बऱ्याच जणांना फोन केला असेल ना घरासाठी, त्यातलंच कोणीतरी ह्या माणसाला तुझा नंबर दिला असेल. मला पण तसंच वाटायला लागलंय. बरं ठीक आहे, तू आवर तुझं सगळं. मी पण जरा पिऊच्या शाळेत जाते आणि ती नक्की कुठे गेली फील्ड ट्रिपला त्याच्याबद्दल माहिती काढते. तिला लवकरात लवकर शोधायला हवं. मला ना तो खूप भीती वाटते. हे प्रकरण नक्कीच खूप मोठं आहे. श्रावणी, तू घाबरू नकोस, काय नाही होणार. आपण भेटून बोलू, ठीक आहे? ठीक आहे. शिक्षण मंत्री हाय हाय, शिक्षण मंत्री हाय हाय, शिक्षण मंत्री हाय हाय. विश्वंभरा शिर्केंचा धिक्कार असो, धिक्कार असो. विश्वंभरा शिर्केंचा धिक्कार असो. शिक्षण मंत्र्यांचा धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो. शिक्षण मंत्र्यांचा धिक्कार असो. राजीनामा द्या, राजीनामा द्या. शिक्षण मंत्री राजीनामा द्या. शांत व्हा, शांत व्हा. काय तमाशा लावलाय सगळं? तमाशा आम्ही नाही साहेब, तुमच्या मुलीने मांडलाय. एका नोकरासोबत दारू ढोसून रस्त्यावर मज्जा मारायची आणि आय लव्ह यूचे व्हिडिओ बनवायचे. शोभता काय? असा माणूस आम्हाला शिक्षण मंत्री म्हणून नकोय. आम्ही सहन नाही करू शकत. आम्हाला तुमचा राजीनामा हवाय आत्ताच्या आत्ता. राजीनामा द्या, राजीनामा द्या. शिक्षण मंत्री राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. शिक्षण मंत्री राजीनामा द्या. थांबा, तो व्हिडिओ खोटा आहे आणि बातमी पण एडिटेड आहे. साहेबांना बदनाम करण्याचं कोणीतरी षडयंत्र रचलेलं आहे. त्यामुळे बघा, या अफवांवर विश्वास ठेवू नका. शांत व्हा तुम्ही सगळे, शांत व्हा. बघा, आम्हाला तुमच्या कोणत्याही गोष्टीवरती विश्वास नाहीये. आम्ही तुमचा नाही ऐकणार. शिक्षण मंत्री हाय हाय, शिक्षण मंत्री हाय हाय. शिक्षण मंत्री हाय. हे बघा, जे काही झालंय त्यात मिनिस्टर साहेबांची काही चूक नाहीये. मंत्री महोदय, तुमच्या मुलीचे आणि त्या शुभूचे प्रेमसंबंध आहेत. खरे काय? मला यावर काही बोलायचं नाहीये. असं कसं उत्तर नाही देणार? आम्हाला उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. आम्ही चला इथून बाजूला जाणार व्हा, नाही. तुम्हाला उत्तर बाजूला व्हा, द्यावंच लवकर लागेल. शांत व्हा. इथं काय गर्दी लावली आहे? बाहेर बाहेर व्हा. शांत व्हा, शांत व्हा सगळ्यांनी. एकाने जरी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला ना, तर एकेकाला आत टाकीन सांगून ठेवतोय. मागे व्हा. वा, पोलिसांना बोलवलं. पोलिसांचा धाक आम्हाला दाखवू नका. जो माणूस स्वतःच्या मुलीला नाही सांभाळू शकला तो आमच्या मुलांचं भविष्य काय घडवणार? असला चारित्र्यहीन नेता आम्हाला नको आहे. बरं आहे, आपण ना खोली झाडून स्वच्छ करूयात. मग टेम्पोतलं सामान आणूया, मग सेट करूया. होय होय करूया. चल आवरे, चला. बरं घेत तुम्ही. शॉप हे पकड. काय झालं? त्रास होते का तुला? हा? चल चल. विशाल
ज्यांनी शाई फेकली त्याला सोडू नकोस. पकड. आणि पाड्या शांत हो भैया. बघ तू विचार नको करूस त्या गोष्टींचा जास्त. भैया पाणी घ्या, शांत व्हा तुम्ही. भैया हे बघ, बाहेर जे झालं ना ते मीडियावाल्यांची कामच ही आहे. तू 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 शांत हो, तू जास्त विचार नको करूस. घे पाणी घे ना. सर प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, पुढचे काही दिवस घराबाहेर पडू नका. आधीच त्या व्हिडिओमुळे लोक फार चिडली आहेत. मी तर म्हणेन गॅलरीत किंवा खिडकीत सुद्धा येऊ नका. आज फक्त शाई तोंडावर फेकली आहे, उद्या ती लोक कुठल्या थराला जातील सांगता सुद्धा येणार नाही. सर शाई पुसायची नाही. भैया का पुसायची नाही आहे शाई? माझ्या चेहऱ्यावर ही शाई अशीच राहू देत. श्रावणीला बोलाव. तिच्यामुळे तिच्या बापाला समाजात काय काय भोगावं लागतंय ना, बघू देत तिला तिच्या डोळ्यांनी. बोलाव श्रावणीला. शोभा, अगं जरा कामाला हात लाव की. त्या मोबाईल मध्ये काय घुसून बसली आहेस? कारण आय लव्ह यू शुभू. श्रावणी, आय लव्ह यू. हे बघ लवकर व्हिडिओ बघी. व्हिडिओ व्हायरल झाले ही. कारण आय लव्ह यू शुभू. शुभू इकडे ये, पटकन. काय झालं? अरे काय बघायलोय मी. कारण आय लव्ह यू शुभू. तुमची रील व्हायरल झाले काय? अरे बोल की काय गप्प काय? आई तू शांत हो. दादा हा सगळं काय प्रकार आहे? तू असं काहीच करू शकत नाही. होय ना, नाही तुझा यो दादा करूच शकणार नाही. आणि आई तू पण एकदम शांत आणि शांततेत ही व्हिडिओ परत एकदा बघ. यो तुझा संस्कारी पोरगा तिकडं घरात काय चाललंय? आपण रस्त्यावर आहे, अण्णा जेलमध्ये. ह्यो काय करतोय? मंत्र्याच्या पोरी बरोबर बाहेर दारू पिऊन गळ्यात गळे घालून रस्त्यावर फिरतोय. शी, लाज नाही वाटली शुभू तुला? अरे शुभू, आधीच काय कमी आहे का? काय काय बघावं लागले.